आणि तेव्हापासून ती योजना बंद पडली तर आजतागायत सगळ्या गावातील प्रत्येक व्यक्तीला ही मंचावर आमंत्रित करतो। त्यांच्या समेत माजी नगराध्यक्ष अनिताताई डवरे, संजूभाऊ शिंगारे, शेखरभाऊ पुरोहित, शिवानीताई कुलकर्णी, राम मिश्रा त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। आज सदोदित आपल्या पाठीशी असतात, म्हणूनच आपल्याला कार्य करण्याची एक ताकद मिळते। भगवते वासुदेवाय ओम ओम भुवा ओम स्वाहा ओम नमः कृष्णो भगवते वासुदेव आपरो ब्रह्म गुरुव सर्वम आखो जल लगालो नेत्रोदक स्पर्शः। समय पूजन होईल। जास्त याबाबत बोलणार नाही, परंतु कोर्ट कचेरी केस संबंधित कंपनीच्या विरोधात आपण गेलो होतो। अकाल दोनचे सक्त आदेश होते, परंतु गावकऱ्यांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे। आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आम्ही जी मेहनत केली ती फळाला आली। आणि जे स्वर्गीय देशपांडे साहेब, स्वर्गीय भाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या खामगावला अविरत स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळालं पाहिजे, ते पाणी आज आम्ही खामगावपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलो आहे। विशेष करून ही योजना 14-15 वर्ष पहिले सुरू झाली होती, ती देशपांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली होती। आणि त्यानंतर सत्ता बदल नगरपालिकेत झाला आणि मग जे सत्ताधारी आले त्यांनी नुसतं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या योजनेला बंद पाडण्याचा प्रकार, खरं पाहिलं तर पालथ्या घड्यावर त्यांनी पाणी घालणं सुरू केलं होतं आणि त्यामुळे योजना रखडली, आजपर्यंत शहराला पाणी आलं नाही। आणि मग जेव्हा पुन्हा सत्तेत भाजप नगरपालिकेत आली आणि आम्ही ह्या योजनेचं काम हाती घेतलं, तेव्हा लक्षात आलं की अक्षरशः धरणावरची विहीर नव्हती, तिथलं पंप हाऊस नव्हतं, तिथला ब्रिज नव्हता, त्यानंतर तिथले इलेक्ट्रिसिटीचं कोणतंही कनेक्शन नव्हतं, WTP म्हणजे वॉटर फिल्टर प्लांट जो असतो तो नव्हता, त्यानंतर त्या WTPची जागाच अलॉटेड नव्हती, तो हवेत बांधणार का हा प्रश्न होता। आणि जेव्हा आम्ही पाईपलाईन खोदली तर शिरला डॅमपासून तर खामगावपर्यंत अक्षरशः ती पूर्ण पाईपलाईन फुटलेली होती। त्यामुळे ही योजना म्हणजे असं झालं होतं की दंतकथा होते का, सगळे लोक हसून आमच्यावर विनोद करायचे, पण आम्ही ठरवलं होतं की ही योजना आम्ही पूर्ण करणार आणि स्वर्गीय भाऊसाहेब, स्वर्गीय सुभाषरावजी यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार। आणि सोबतच ज्या खामगावातील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून नगरपालिका आम्हाला चालवायला दिली, त्यांच्या विश्वासात आम्ही पात्र ठरलो पाहिजे। आम्ही मेहनत केली, आम्ही ही योजना पूर्ण केली आणि विरोधकांनी जे घडा पालथा घातला होता तो घडा आम्ही आता सरळ केलाय। त्या घड्यात आता आम्ही पाणी टाकलंय आणि आता ह्या घड्यातून हे पाणी सर्वांच्या वापरासाठी येणार। या योजनेचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत किती काळापर्यंत पोहोचेल? प्रॉब्लेम हा आहे की शहरामध्ये जवळजवळ 150 किलोमीटरची पाईपलाईन आज डिस्ट्रीब्युशनची पाईपलाईन टाकलेली आहे, वितरण प्रणाली जी आहे। आणि त्यातही विरोधकांनी हा गोंधळ केला की अर्ध गाव जुन्या पाईपलाईनवर जोडलं आहे, अर्ध नव्यावर जोडलं आहे, त्यामुळे थोडासा एक 5-6 महिने नागरिकांना त्रास होईल। झोन वाईज याची टेस्टिंग होणार आहे आणि मी सर्व गावातील नागरिकांना आवाहन करणार आहे की सर्व गावातील नागरिकांनी यामध्ये खूप आम्हाला मदत करावी। या टेस्टिंगमध्ये सगळ्यांनी जबाबदारी घेऊन मदत करावी, कारण जे सगळे लोक मदत करतील त्यांचा झोन पहिले क्लिअर होईल, तिथे सर्वदूर निर्विघ्न पाणी त्यांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल। त्यामुळे झोन वाईज याची टेस्टिंग आता सुरू होणार।